आलेल्या अध्यक्षांचे व उपस्थित सर्व मान्यवर पालक होने लगी है, रात ढलने लगी है, शाम होने लगी है, रात ढलने लगी है। इस महफिल में परफॉर्मेंस को देखने के लिए हमारे दिल में चाहत मचलने लगी है। थमनी नहीं चाहिए तालियों की गड़गड़ाहट, थमनी नहीं चाहिए तालियों की गड़गड़ाहट, चेहरे पे होनी चाहिए चमचमाती मुस्कुराहट, क्योंकि एंकर गौरी एंड जीविका की एंट्री होने लगी है। ओहो, आज का नज़ारा तो वाकई कमाल है। एनीवे, बढ़ते इस शो की तरफ। हेलो, नमस्कार, सुस्वागतम, राम राम, वेलकम, कसं काय, हाउ यू डू, थोड़ा शोर तो मचाइए। थैंक यू सो मच। Good evening, ladies and gentlemen, dignitaries, invited guests, parents, friends, well-wishers, teachers, and my dearest students. On behalf of KBK Sunrise School, Dangsangdane, Taluka Baglan District, Nashik. We are Gauri and Jivika, your hosts. Heartily welcome all of you for today's program celebration. So the first started off lamp lighting program by praying Ma Saraswati, the best of us with knowledge, wisdom and talent. I request our guests and dignitaries to please come on the stage for lit lamp lighting. Brightness and prosperity are the symbols of life. It is a positive force that removes darkness. 7 रंगों में खुद को मिला लीजिए, भूल शिकवा शिकायत भुला लीजिए, जब तक it is a divinity of life. It show the right. सर, पोलीस आयुक्त मुंबई यांना मी याच्यानंतर माननीय श्री देव स्कूल निताने यांचाही सत्कार होत आहे।
यानंतर समारंभ पार पडलेला आहे. यानंतर आपण विशेष सन्मानाकडे वळतो आहोत. विशेष सन्मान आणि सगळ्यात महत्त्वाचे म्हणजे आपल्या सगळ्यांना माहीत आहे की वाघाच्या हल्ल्यातून बचावलेले योद्धा प्रगतिशील शेतकरी श्री अनंत आबा गायकवाड सर यांचा सत्कार सपत्नीक त्यांनी हा सन्मान स्वीकारण्यासाठी त्यांच्या सौभाग्यवती माधुरीताई गायकवाड यांना विनंती राहील की व्यासपीठावर आपण यायचं आहे. रात्रीच्या वेळेला वाघाचा हल्ला झाला. शेतीत काम करताना प्रत्येक शेतकऱ्याला स्वतःची जोखीम पत्करावी लागते. मग अशा वेळेला अनेक हिंस्र श्वापदं हल्लाही करतात. त्यातलाच एक हल्ला अनंत आबा गायकवाड यांच्यावर झाला. पण मात्र अतिशय गांभीर्यपूर्वक परिस्थिती हाताळून कुठलीही स्वतःला डगमगू न देता धीरानं त्यांनी तो संघर्ष परतावून लावला. म्हणजे जर बघितलं तर त्यांच्या पायाला अगदी 4 दातंसुद्धा लागलेले होते, पण हिंमत हरले नाहीत. सगळ्यांना सावरलं. कुटुंबातसुद्धा म्हणजे त्यावेळची परिस्थिती कशी असेल तरी सावरलं आणि या वाघाच्या हल्ल्याला त्यांनी परतावून लावलं. इतकंच नाही तर डांगसौंदाने येथील ते प्रगतिशील शेतकरी आहेत. अनंत आबा गायकवाड यांनी आपल्या शेतीत व्यवसायात आपली स्वतःची प्रगती साधली आहे. विंचुर हे मूळ गाव असलं तरी डांगसौंदाने येथे स्थायिक होऊन वडिलोपार्जित शेतीतून त्यांनी विकास साधला आहे. शेतीत नवनवीन प्रयोग करीत आधुनिक तंत्रज्ञानाची कास धरीत नवनवीन पिके आपल्या शेतात ते घेतात. टोमॅटो, मिरची, काकडी इत्यादी भाजीपाला पिके अतिशय शास्त्रशुद्ध अभ्यास करून भाजीपाला पिकातील नवीन व्हरायटी आपल्या शेतात ते लागवड करीत असतात. नवीन तंत्रज्ञानाचा नवीन मशिनरीचा अवलंब करून आपल्या शेतीतून त्यांनी विकास साधला आहे आणि कांदा हे त्यांच्या शेतीतलं मुख्य पीक आहे. सामाजिक बांधिलकी जपत डांगसौंदाने येथे गावकऱ्यांशी एकोपा राखत बांधिलकी जपली आहे. गावात साजरा होणारा प्रत्येक उत्सवात हे गायकवाड कुटुंबीय सतत सक्रिय सहभागी असतं. 3 भावांचं एकत्र कुटुंब गोविंदाने एकत्र राहतात. विशेष म्हणजे मुलांच्या शिक्षणाकडे त्यांनी विशेष लक्ष दिले आहे आणि आपल्या मुलांना पुतण्यांना नोकरीला किंवा व्यवसायाला लावण्याचा त्यांचा 3ही भावंडांचा मानस आहे. हे 3ही भावंड आपल्या परिवारासहित शेतात राबत आज प्रगतीपथावर आहेत. हे गायकवाड कुटुंबीय शेतात राहिलं आहे. शेती डोंगराआड आहे म्हणून शेती कामात असताना रात्रीच्या वेळी आबा गायकवाड अर्थात अनंत आबा गायकवाड यांच्यावर वाघानं हल्ला केला. यावेळेला घाबरून न जाता मोठ्या हिमतीनं त्यांनी वाघाच्या तावडीतून आपली स्वतःची सुटका करून घेतली. वाघाचं अकराळ विक्राळ रूप अतिशय भयभीत करणारं होतं, मात्र न डगमगता यातून स्वतःचा बचाव केला. या हिमतीला सलाम करण्यासाठी वाघाच्या हल्ल्यातून बचावलेल्या सौभाग्यवती माधुरी व श्री अनंत आबा गायकवाड या दाम्पत्याचा सन्मान करताना आम्हास मनस्वी आनंद होत आहे. KBK सनराइज स्कूल आणि कृषीधन फाउंडेशन किकवारी खुर्द यांच्या वतीने आपला यथोचित सन्मान करण्यात येत आहे. विनंती राहील की आपण सन्मान स्वीकारावा. प्रगतीपथावर असणारे हे गायकवाड कुटुंबीय 3 भावंड एकत्र राहतात. गेल्या महिन्यात एका अशा कुटुंबाला मला मिळण्याचा आम्हाला आदरणीय बापूसाहेबांना आणि मला योग आला की 57 माणसांचं एकत्र कुटुंब सुद्धा या देशात या राज्यात राहू शकतं. आम्ही मात्र
इथं सत्कार समारंभाचा कार्यक्रम पार पडलेला आहे. जास्त वेळ न घेता आपण कार्यक्रमाला लवकरच सुरुवात करणार आहोत. तत्पूर्वी आमच्या शाळेतील विद्यार्थिनी कार्तिकी काकुळते व मानवी क्षेत्रे ह्या विद्यार्थिनी आमच्या शाळेविषयी थोडी माहिती सांगणार आहे. त्याच्या सहवासाने अर्जुन सर्वश्रेष्ठ योद्धा झाले. त्याचप्रमाणे आज आमच्या संस्थेचे चेअरमन श्रीमान श्री केदाबारकू काकुळते सर, आपल्या सर्वांचे लाडके बापूसाहेब यांच्या सहवासाने आम्ही सर्वजण धन्य झालो. आदरणीय श्री केदाबापू काकुळते सर, प्रेरणेत आदर्श व स्मार्ट ग्राम किकवारी खुर्द आमच्या संस्थेचे अध्यक्ष आदरणीय बापूसाहेब यांनी आपल्या जीवनात कृषी क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करून नवतंत्रज्ञानाची शेतीला जोड हवी म्हणून शेतकऱ्यांच्या आयुष्यात वेळ आणि श्रमाची बचत व्हावी म्हणून किसान ब्लोअरची निर्मिती करून महाराष्ट्रभरात व इतर राज्यात ब्लोअर शेतकऱ्यांच्या शेतात पोहोचवले. किकवारी गावात किमान 25 ते 30 वर्षे उपसरपंच पदावर राहून गावाला वेगळी दिशा देत राज्य शासनाचे व केंद्र शासनाचे विविध पुरस्कार प्राप्त करून देशाच्या नकाशावर किकवारी खुर्दचे नाव ठळकपणे कोरले गेले. श्री केदाबापू काकुळते सर यांच्या नावानेच आपल्या शाळेचे नाव KBK सनराइज स्कूल देण्यात आलेले आहे. निसर्गरम्य वातावरणाच्या सोनेध्वात असणारी आमची KBK सनराइज स्कूल क्लास नर्सरी ते क्लास 7वी पर्यंत कार्यरत आहे. 12वी पर्यंत मान्यता असलेली आमची शाळा दर वर्षाप्रमाणे एक वर्ग प्रगतीपथावर आहे. अनुभवी शिक्षक तसेच D.Ed व B.Ed प्राप्ती झालेले अनुभवी शिक्षक, क्लर्क, शिपाई, बस चालक असा अनुभवी शालेय स्टाफ हा आमच्या KBK सनराइज स्कूलमध्ये आहे. सन 2024-25 या शैक्षणिक वर्षात आलेले सण, उत्सव, जयंती, पुण्यतिथी, स्वतंत्रता दिवस, प्रजासत्ताक दिन, शालेय उपक्रम इत्यादी कार्यक्रम आमच्या शाळेत मोठ्या उत्साहाने साजरे करण्यात आले. तसेच साजरे करण्यात आलेले कार्यक्रम हे आम्ही लोकांपर्यंत, समाजापर्यंत बागलाण तालुक्यातील सर्वश्रेष्ठ न्यूज चॅनल बागलाण वृत्तांत व आय न्यूज माध्यमातून पोहोचवले. सन 2024 ते 25 मध्ये 11 ऑगस्ट 2024 रोजी TS शोतोकान कराटे डो असोसिएशन ऑफ इंडिया आयोजित भुजबळ चषक 2024 जिल्हास्तरीय खुल्या कराटे स्पर्धा येवला नाशिक येथे आमच्या शाळेचे आमच्या KBK सनराइज स्कूलचे विद्यार्थी यांनी ह्या स्पर्धेत भाग घेतले होते. त्यात कुमारी शिवन्या प्रभाकर अहिरे ब्रॉन्झ मेडल, कुमारी ज्ञानेश्वरी रोंदड ब्रॉन्झ मेडल, कुमारी जीविका काळू काकुळते सिल्वर मेडल ने यशस्वी झाले. तसेच दिनांक 12 डिसेंबर 2024 रोजी स्पर्धा परीक्षा म्हणून आमची शाळा KBK सनराइज स्कूल इयत्ता 1ली ते 7वी पर्यंतचे 28 विद्यार्थी हे ऑलिम्पियाड परीक्षेमध्ये सहभाग घेऊन ही परीक्षा ऑनलाईन स्वरूपात सेंटर सटाणा येथे घेण्यात आली होती. या परीक्षेत आमच्या शाळेतील 28 विद्यार्थ्यांपैकी 28 विद्यार्थी हे चांगल्या गुणांनी प्राप्त केले. त्यामध्ये तसेच या परीक्षेत प्रथम क्रमांकावर 5 विद्यार्थ्यांनी यश प्राप्त केले. त्यामध्ये शिवन्या रौंदळ क्लास 2, लोकेश बैरम क्लास 1, सुहानी सावकार क्लास 1, ज्ञानेश्वरी रौंदळ क्लास 1 आणि कार्तिकी निकम क्लास 1 या विद्यार्थ्यांनी 240 गुणांपैकी 228 गुण प्राप्त करून प्रथम क्रमांक मिळवला. सन 2024 ते 25 या शैक्षणिक वर्षात शालेय विद्यार्थ्यांचे शिक्षणात आमूलाग्र बदल व्हावा म्हणून शाळेचे प्राचार्य श्री महेश चौरे सर MA B.Ed इंग्रजी यांनी क्लास 1 to 7th पर्यंत वेगवेगळ्या विषयांसाठी अनुभवी शिक्षकांची नियुक्ती केली. दररोजच्या तासिकेप्रमाणे क्लासवर्क व होमवर्क दिला जातो की नाही, तसेच कोणता टॉपिक शिकवला आहे, तसेच कोणता टॉपिक बाकी आहे या सर्वांची नोंद शाळेच्या उपप्राचार्य सौ रेखा दिसले मॅडम यांना दररोज शेवटच्या तासिकेला ही सर्व बाब निरीक्षण करून एका नोंदवहीत नोंद घेतली जाते. अशाच प्रकारे पुढील वाटचाली शिक्षणात तसेच विद्यार्थ्यांच्या परिवर्तनात आमूलाग्र बदल घडवून आणण्याचा प्रयत्न आमची शाळा KBK सनराइज स्कूल किकवारी खुर्द डांगसोनाने करण्याचा प्रयत्न करेल. जय शिवराय. श्री छत्रपती शिवाजी महाराज की. कार्तिकेयन मानवी यानंतर कार्यक्रमाच्या आपण पुढील टप्प्याकडे वळूया. मी माननीय श्री KB इंगळे सर यांना विनंती करते की त्यांनी आपले मनोगत व्यक्त करावे. आज KBK सनराइज स्कूलच्या प्रांगणात निसर्गरम्य वातावरणामध्ये एक चांगला कार्यक्रम आयोजित केलेला आहे. या कार्यक्रमाचे अध्यक्ष आमचे मित्र, खऱ्या अर्थाने जिव्हाळ्याचे संबंध असलेले मित्र कार्यक्रम अध्यक्ष लाभल्यानंतर मी पत्रिका बघितली, मनस्वी आनंद झाला. आम्ही दोघं सेवानिवृत्त बरोबरच झालो. असे जिव्हाळ्याचे आमचे सोनवणे साहेब, त्याच पद्धतीने आपले वनवलीचे उत्कृष्ट काम करणारे प्रशासकीय अधिकारी, कृषी उत्पन्न बाजार समिती लाभलेले शेतकरी मित्र आणि आदर्श सरपंच
वांबळे साहेब तथानी सरपंच, मंचावर बसलेले आज सर्व प्रमुख अतिथी आणि ज्यांनी स्कूल संस्थापक, बरेच संस्थापक आले, बालेराव स्कूलचे संस्थापक आले, सावंतही आलेले आहेत, तर त्याच पद्धतीने बेजोड्याचे अध्यक्षही आलेले आहेत. सर्व सन्माननीय पाहुणे सगळ्यांचं मी मनपूर्वक अभिनंदन करतो. आणि खऱ्या अर्थानं माझं ज्यांच्यावर प्रेम आहे आणि प्रेम होतं अशा आमच्या भगिनी कैलासवासी अक्कांचं नाव घेतल्यानंतर बापू हृदयाला स्पर्श, अक्षरशः अंगावर तुषार येतात. अशा आमच्या भगिनी, भुकेल्याची भूक ताणल्याची ताण जाणणाऱ्या आमच्या भगिनी निघून गेल्यात, पण आमच्या सर्वांना आशीर्वाद देऊन एक बापूंना एक प्रेरणा सुचली आणि खरं त्यानं दोघं मुलांना सुनही चांगल्या मिळाल्या आणि त्यांनी एक चांगलं वेल या आपल्या दारी लावलं आणि एक वटवृक्षात त्याचं लवकर रूपांतर होईल आता दिसतंय. असा कार्यक्रम आपण आयोजित केलेला आहे. या कार्यक्रमाला आम्हाला थोडाच वेळ दिलेला आहे. आबांनी खूप असं बोलावं असं वाटतं, परंतु खऱ्या अर्थानं या निसर्गरम्य वातावरणामध्ये आपल्या चिमुकल्या बालांची कला पाहण्यासाठी आपण उपस्थित झाल्याबद्दल तुमचा वेळ जास्त घेणार नाही. परंतु बापू खऱ्या अर्थानं इथे आपले पोलीस अधीक्षक बसले, आम्ही जिल्हा परिषद शाळेचे विद्यार्थी, त्यावेळेस आम्हाला पेन होती, पेन्सिल नव्हती, पाटी नव्हती, कसं तरी दप्तर घेऊन आपण संपूर्ण शिकलो. परंतु त्याची जाण आज पाचगणी घ्या, महाबळेश्वर घ्या, अशा चांगल्या आपल्या कळवण घ्या, चांगल्या ठिकाणी 2-2 लाख भरून आपल्या पहिलीच्या मुलांना शिकवतात, तरी एवढं ज्ञान मिळू शकत नाही. मी फक्त आपल्या मुलांचा 26 जानेवारीला कार्यक्रम बघितल्यानंतर मी पुण्याला होतो बापू, परंतु आपल्याला कार्यक्रमाला जायचंच आहे, कारण इतके उत्कृष्ट स्टॉप, इतके प्राचार्य आमचे चौरे सर, संपूर्ण त्या भगिनी, आपल्या संपूर्ण स्टॉप इतकं तन मन धनाने आपल्याला मुलाला जीव लावणार नाही इतकं काही चांगल्या पद्धतीने शिकवतात. आणि मला त्यांच्यात जे गुण आहेत ते पाहण्याचा योग आज येत आहे. खऱ्या अर्थानं बापू, आपण साधं तुम्ही 25 ते 30 हजारामध्ये या मुलांना शिक्षण कसं काय एवढं करत असाल, कारण की आज सिटीमध्ये आपले सोनवणे साहेबांना माहिती आहे, एका प्रायमरी स्कूलची 1 लाख रुपये फी, ती बी पहिल्या दिवशीच भरावी लागते. आणि आई वडिलांना फक्त आता जवळच मला वाटतं आता कळवला झाली त्याला 2 लाख रुपये कधी 1.5 लाख रुपये आई वडिलांना फक्त शनिवार भेटता येतं. परंतु आपल्या मुलामध्ये काय गुण आहेत, कारण की आपलं नेचर कसं आहे, आपला मुलगा काय करतो हे तुम्हाला बापूने एक चांगल्या ठिकाणी निसर्गरम्य वातावरणामध्ये एक चांगली स्कूल, इंग्लिश मिडियम स्कूल, आज स्पर्धा युग झालेलं आहे. या स्पर्धा युगामध्ये आपल्या मुलांना टिकावं, शेतकरी बांधवांना एक आपला मुलगा काही इंग्रजी बोलतो, ABCD म्हणतो, हे आपल्याला आम्ही 5वीला असताना ABCD होती, परंतु आता चांगल्या पद्धतीने आपल्या दारी, शासन आपल्या दारी, बाप्पू शाळा आपली दारी, इंग्लिश स्कूल आपल्या दारी, असा अभिनव उपक्रम आपण गावाला आदर्श घडवलं. आपण राष्ट्रपतीपर्यंत तुमच्याबरोबर मला येण्याचा योग आला, तिथे केलं. परंतु बालकांची जाण आज शिक्षणाशिवाय हा तिसरा डोळा असतो. ज्ञानेश्वराप्रमाणे म्हणतात, तिसरा डोळा शिक्षण आहे. शिक्षणाचा तिसऱ्या डोळ्याची तुम्ही जाण ओळखली, आणि परंतु ती त्याच पद्धतीने आपले अहोरात्र प्रयत्न करणारे आपले शिक्षक बांधवही तुम्हाला चांगले लाभलेत. माझी पालकांना एकच विनंती आहे की आपण पुढच्या वर्षी नक्कीच बापूने जे काही आता फीचं काही म्हटल्यानंतर का, कारण की ज्याशिवाय आणा असेल तर नाना, पैसा असेल तर कुठलं काही येऊ शकतं, पैशाशिवाय कुठलं काही जे ओळखलं जात नाही, म्हणजे अधिक चांगलं शिक्षण आपल्या पोरांना मिळेल अशी अपेक्षा व्यक्त करतो. त्याच पद्धतीने आपले किकवारीचे भाचे, खऱ्या अर्थानं मला शेतकरी बांधव ज्यावेळेस रात्री बेरात्री माझी इथं बरेच पदाधिकारी, कृषी प्रशासकीय पदाधिकारी बसले, सरपंच महोदय बसले आहेत, यांनी ग्रामपंचायत एक ठराव करायचा की रात्रीची जी लाईट्स आहेत, काल बचाव झाला गायकवाड साहेबांचा, आबा हा किकवारीचा भाचा एक लहानपणा एक शून्यातून जग निर्माण करणारे, शून्यातून विश्व निर्माण करणारे, आज 57 जणांचं कुटुंब, त्याच्यात कर्तृत्ववान मुलगा जर त्या वाघाच्या याच्यातनं हल्ला तर वाचू शकतो. त्यांच्यात किती शूर व्यक्ती, संभाजीने वाघाचं जबडं फोडलं, परंतु आज खऱ्या अर्थानं आपल्या इथे संभाजीच तयार झालेले आहेत. असे आबा यांचंही कौतुक करावं असं आपण कमीच आहे. त्यांनी भगवंताने पुनर्जन्म दिलेला आहे आणि सगळ्यांना आपल्याला खऱ्या अर्थानं पुनर्जन्म कोणता मिळाला आहे, करोनासारखा महाभय आजारावरून आपण सर्व मुक्त झालोत, म्हणून आपण सगळे भाग्यवान आहोत. तरी आपण त्याच पद्धतीने पुढच्या वाटचालीला मी माझ्या व्यक्तिशा इंगळे परिवाराच्या वतीने आमचं फार ऋणानुबंध किकवारीशी नाळ जुळलेले आहे, सोने परवांची नाळ जुळलेली आहे. तरी सदैव असंच मला आपण आमंत्रण दिल्याबद्दल मी आपल्या सर्वांचा शतशः ऋणी. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद. बोलताना आपण आठवण काढली की काही माणसं निघून जातात,
जी माणसं त्यावेळेला त्यांचं जीवन समृद्ध असतं आणि ती माणसं निघून गेल्यानंतर सुद्धा त्यांच्या आठवणी आपल्यासोबत असतात, त्यांचे आशीर्वाद आपल्यासोबत असतात. स्वर्गीय अक्का जरी निघून गेल्यात पण आकाशातून ते आपल्याकडे बघतायत. आपल्या मुलांचं कर्तृत्व जे ते सिद्ध करत आहेत त्याला आशीर्वाद टाळ्यांच्या रूपानं ते देखील आकाशातून देत आहेत. यानंतर मी विनंती करेल RN देसले सर शाळेचे देसले सर यांना की त्यांनी आपलं मनोगत अगदी कमी वेळेत इथे मांडावं. सर्वप्रथम स्वराज्य संकल्पक छत्रपती शहाजीराजे ज्यांच्या कुशीतून स्वराज्याचं एक स्वप्न बघितलं गेलं, राजमाता जिजाऊसाहेब आणि अखंड महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांना सर्वप्रथम वंदन करतो. व्यासपीठावरील सर्व मान्यवर आदरणीय सोनवणे साहेब, विविध गावाचे सरपंच, उपसरपंच, पोलीस पाटील आणि आमचे पितृतुल्य आदरणीय बापूसाहेब, या ठिकाणी जो आपल्या लहान चिमुकल्यांचा कार्यक्रम बघण्यासाठी आपण आलेला आहात. मित्रांनो, मला जाणीव आहे की या ठिकाणी आपण जे येत असतो याच्यामध्ये आपला प्रमुख उद्देश आपल्या विद्यार्थ्यांचा कलागुणांना बघण्यासाठी. तुमचा जास्त वेळ न घेता लवकरच हा कार्यक्रम चालू होईल. तत्पूर्वी 1-2 मिनटं आपले घेत असतो. मित्रांनो, आम्ही जेव्हा शालेय कामकाज करत असतो, आदरणीय आबा आणि मी जवळजवळ 100% सोबत असतो आणि याच्यातून शाळेची गुणवत्ता कशी वाढेल, महाराष्ट्रातील नामांकित बऱ्याचशा शाळांना आम्ही भेट दिली. त्यांच्यातून जे काही महत्त्वाचे बदल असतील आपल्या शाळेमध्ये कसे करता येतील त्याच्यासाठी नेहमी प्रयत्न करत असतो आणि त्यामध्ये आबा आणि मी कंटिन्यू सोबत असतो. त्याच्यामध्ये बरेचसे बदल मागच्या वर्षापेक्षा या वर्षामध्ये आबांनी आपल्या शाळेमध्ये आणलेले आहेत आणि याच्या पुढे सुद्धा बरेचसे स्वप्न आहेत की या ठिकाणी जे आत्ताच साहेबांनी बोललं की मानवसारख्या ठिकाणी किंवा कळवणसारख्या ठिकाणी एक विद्यार्थ्याचे 1.5 लाख रुपये फी भरली जाते. बापूजींनी जे स्वप्न आपल्या डोळ्यासमोर ठेवलेलं आहे ते साकार करून आबा आणि दादा यांनी नक्कीच ते या ठिकाणी आपल्या डांगसंधाने परिसरामध्ये किकवारीचे ते त्यांचं जन्मभूमी आहे आणि या ठिकाणी ते साकार करण्याचं त्यांचं स्वप्न आहे. आपण सगळ्यांनी त्यांना आशीर्वाद द्यावेत आणि त्यांचं हे स्वप्न लवकर प्रत्यक्षात उतरलं पाहिजे अशी परमेश्वर चरणी आपण प्रार्थना करूया. आणि मी तुम्हाला सांगतो, ज्या शाळा बाहेरून दिसतात त्याचा कोट बंद असतो, गेटवर 2-4 शिपाई असतात. मित्रांनो, आतमध्ये काहीच नसतं बरं का. एक गोष्ट खरोखर सांगतो, ज्याला कशाचीच भीती नाही त्याच्याकडे दरवाजा कायम ओपन असतो बरं का साहेब. त्याच्यातून एक गोष्ट सांगतो, ज्या मोठ्या शाळा आहेत त्यांच्या गेटवरती जाऊन आपण ज्या वेळेस आपल्या विद्यार्थ्यांना भेटण्यासाठी आग्रह धरतो ते आपल्याला सोडत नाही. त्याचं कारण असं आहे की आतमध्ये असलेला सगळा भोंगळ कारभार असतो. आपल्या या शाळांमध्ये कंटिन्यू कधीही कोणत्याही वेळेत पालक येऊ शकतात, कारण आबांचा जो चाकोरीबद्ध या ठिकाणी शिक्षणाचा उपक्रम राबवलेला आहे, त्यांचे आदरणीय मुख्याध्यापक असतील, सर्व शिक्षक वर्ग असेल, खूप छान पद्धतीने कंटिन्यू त्यांच्या शैक्षणिक कामात ऑपरेट करत असतो आणि त्यामुळे कोणत्याही प्रकारची भीती राहणार नाही याप्रमाणे आम्ही कामकाज करत असतो. जवळजवळ कामकाज करत असताना दोघं शाळांचा म्हणजेच माझ्या आणि आबांच्या शाळेंचा आम्ही सर्वत्र विचार करतो कशा पद्धतीने गेलं पाहिजे आणि भविष्यात आपल्या या परिसराला हे परीस करण्यासाठी ही जी शाळा लाभलेली आहे याला सगळ्यांनी प्रतिसाद द्यावा अशी या ठिकाणी आपण सगळ्यांना विनंती करतो आणि थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद सर. यानंतर या शाळेची मुहूर्तमेढ ज्या वेळेला रोवली त्यावेळेला प्राचार्य पदावर ज्यांनी काम केलं त्या सावंत मॅडम, त्यांना मी विनंती करेल की अगदी कमी शब्दात आणि कमी वेळेत आपण आपलं मनोगत व्यक्त करावं. सन्माननीय व्यासपीठावर विराजमान असणाऱ्या आजच्या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे, आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष माननीय बापूसाहेब आणि माफी असावी दोंडगे सर, मी 2 मिनटं जास्तच घेणार आहे. बघा, ज्यावेळी शाळेची सुरुवात झाली आणि हीच ती गॅदरिंग पहिल्या दिवसाची, म्हणजे पहिल्या वेळेत एक पहिली तर KG पासनं तर
पहिलीचा वर्ग आणि त्यावेळेस अक्का आमच्या बरोबर होत्या. अक्कांनी अगदी सुरुवातीपासून आम्हाला साथ दिली. असं नाही असं करायचं, तसं नाही तसं करायचं, अगदी लेकीसारखं. आणि जे चिमुकले मुलं होते ना, अगदी नातवंडासारखं. माझी नात बाहेर शिकायला जाईल ते अक्कांच्या डोक्यात बसलं नाही. आणि अक्कांनी आबांना सांगितलं, आबा हाही शाळा शे ना भाऊ, तू आटे चाल, पोर बाहेर टाकापेक्षा तू शाळा आटे सुरू कर. आणि बापू नेहमी म्हणतात, अगदी ऑफिसमधला जो कापड असतो पुसायचा त्याच्यात पण क्वालिटी असली पाहिजे, ते पण क्वालिटीची वस्तू वापरली पाहिजे. आणि बघा, माफी असावी सर, आयुक्त होणं किंवा IAS होणं एका व्यक्तीला अभ्यास करावा लागतो, पण IAS घडवणं आणि IPS घडवणं हे सर्व पिढीला, म्हणजे त्या ठिकाणी असणाऱ्या शिक्षकांची मेहनत असते, त्या ठिकाणी असणाऱ्या संस्थाचालकांची मेहनत असते आणि त्या ठिकाणी असणाऱ्या पालकांची मेहनत असते. बापूसाहेबांनी ठरवलं असतं तर नाशिकसारख्या शहरामध्ये पण शाळा सुरू केली असती, सटाण्यामध्ये शाळा सुरू केली असती, पण बापूंचा ध्यास होता की इथले मुलं शिकले पाहिजे, इथल्या मुलांना व्यवस्थित शाळेचे शिक्षण मिळालं पाहिजे. आणि ती घोडदौड आबांनी हाती घेतली. आणि आबांना साथ देणारे दादा, अगदी सुरुवातीपासून त्यांचं लक्ष अतिशय बारीक शाळेकडे असतं. मुलांना नवीन उपक्रम ते राबवत असतात. कधी कधी कोणत्या शाळेतून कोणती गोष्ट इथं आणायची आहे, त्या शाळेला भेट देऊन आपल्या शाळेमध्ये नवीन काय करता येईल यासाठी ते अग्रेसर असतात. त्यासाठी बघा, इथे अक्का पाहिजे होती या गोष्टीसाठी. हे छोटंसं रोपटं आहे, ह्या रोपट्याचं वटवृक्षामध्ये रूपांतर होईल. आणि आम्हा सर्वांचं तुम्हाला हार्दिक शुभेच्छा राहतील की ह्या छोट्याशा रोपट्याचं वटवृक्षामध्ये रूपांतर होणार. आणि पुन्हा तुम्ही आम्हाला पुन्हा एकदा इथं आमंत्रित कराल, त्याबद्दल धन्यवाद आबा, धन्यवाद दादा, धन्यवाद. धन्यवाद मॅडम. यानंतर मी विनंती करेन माननीय बापूसाहेबांना. ठीक आहे बापूसाहेब, वेळाभावी म्हणजे सगळं आपल्याला चिमुरड्यांचा कार्यक्रम बघायचा आहे, वेळेचं सगळं भान राखून आदरणीय बापूसाहेबांच्या शुभेच्छा सर्वांच्यापर्यंत आहेत. यानंतर आपण वळतो आहोत कार्यक्रमाच्या समारोपाकडे की अध्यक्षीय भाषण. कारण कार्यक्रम संपल्यानंतर अध्यक्षीय भाषण इथे ऐकायला कोणी राहणार नाही, म्हणून आपण अगोदरच अध्यक्षीय भाषणाने कार्यक्रमाच्या पहिल्या भागाचा आपण समारोप करूया. राजमाता, राष्ट्रमाता आई जिजाऊ साहेब, स्वराज्य संकल्पक राजे शहाजी महाराज, अखिल हिंदुस्थानचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज, छत्रपती शंभू महाराज. विद्येविना मती गेली, मतीविना नीती गेली, नीतीविना गती गेली, गतीविना वित्त गेले, वित्त विना शूद्र खचले. इतके अनर्थ एका अविद्येने केला. हा मंत्र देणारे क्रांतीसूर्य महात्मा ज्योतिराव फुले, क्रांतीज्योती आई सावित्री देवी. शिक्षण हे वाघिणीचं दूध म्हटलं जातं आणि ते ज्याने पिलं तो गुरगुरल्याशिवाय राहणार नाही. शिका आणि संघर्ष करा हा मंत्र देणारे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर ह्या महामानवांना अभिवादन करतो. आज KBK कपालेश्वर शिक्षण संस्था संचलित KBK सनराईज स्कूल ह्या संस्थेच्या प्रांगणात गेल्या शैक्षणिक वर्षात ज्या गुणवंत विद्यार्थ्यांनी आपला गुणवत्ता सिद्ध केलेली आहे, अशा चिमुकल्यांचा ह्या ठिकाणी सत्कार आणि बक्षीस वितरण समारंभ आयोजित केलेला आहे. ह्या कार्यक्रमासाठी उपस्थित असलेले सन्माननीय व्यासपीठ आणि व्यासपीठावर उपस्थित असलेले सन्माननीय माता भगिनी आणि मित्रपरिवार. शिक्षण म्हणजे आपण सगळे ग्रामीण भागात आहोत. आपलं कल्चर हे ॲग्रिकल्चर आहे आणि शेतकरी कुटुंबात शिक्षणाला काय प्राधान्य असतं हे आपल्याला काळानुरूप कळतं. तसं प्रत्येक शेतकऱ्याला वाटतं की शेती ही अवघड होत चाललेली आहे.
शेतीमधल्या ज्या अडचणी आहेत ह्या अडचणी दिवसेंदिवस कमी होताना दिसत नाही तर ते वाढताना दिसत आहेत. कधी कधी आसमानी संकट, कधी शेतकऱ्यावर नैसर्गिक संकट येतं. म्हणून प्रत्येक शेतकऱ्याला वाटतं की मी जे भोगलं ते माझ्या मुलाच्या नशिबी यायला नको. म्हणून जुनी जाणती पिढी नेहमी म्हणते, बाबांनो शिका. शेती जरी करायची असेल परंतु काळानुरूप जर तुम्हाला शेतीमध्ये आणि जीवनामध्ये यशस्वी व्हायचं असेल तर अगोदर शिका आणि मग तुम्ही शेतीचीही दिशा बदला. शिक्षण हे शरीराला श्रमाकडे, बुद्धीला मनाकडे आणि हृदयाला भावनेकडे वळविते. म्हणून शिकून पुढे जा. ह्या भागात म्हणजे KBK सनराईज स्कूल ही अशा ठिकाणी आहे की जिथे जल जंगल आणि जमीन ही समृद्ध आहे. हे समृद्ध वातावरण माणूस घडतो, घरामुळे जो घडतो तो 25% आणि परिसरामुळे जो घडतो तो 75% घडतो. आणि निश्चितपणे अशा ह्या निसर्गाने भरभरून उधळण दिलेल्या अशा भागात जी ही आज KBK सनराईज स्कूलचं रोपटं लावलेलं आहे. हे रोपटं लावण्यामागे ज्यांचा खऱ्या अर्थाने दूरदृष्टी आहे, यांना विजनरी म्हणतो आपण, तर ते विजन दूरचं दिसणारे आणि ज्यांना ह्या परिसरात गरज ही शोधाची जननी आहे असं म्हटलं जातं, त्या गरजेतून केदाबापू यांनी अशा ठिकाणी ही शाळेच्या जागेची निवड केली की इथे आल्यानंतर इथलं जे वातावरण आहे, निसर्गाने जे भरभरून उधळण करून इथे जे सौंदर्य दिलेलं आहे, त्या सौंदर्याचा उपयोग त्यांनी अगदी चांगल्या गोष्टीसाठी करून घेतला. कदाचित बापूंच्या पूर्वजीवनाबद्दल बापूंचे वडीलही शेतकरी होते, परंतु बापूंनी परंपरागत शेतीला फाटा देऊन ह्या ठिकाणी अगदी बापू कमी वयात शेतीमध्ये पडलेत. शिक्षण फारसं नसेल बापूंचं, परंतु बापूंना दृष्टी होती की आपण तुडवलेली पायवाटेने न जाता वेगळी वाट शोधावी. कारण जी मळलेली पायवाट असते तिच्यावर कुणीही चालू शकतं. नवीन वाट शोधणं हे शोधक माणसाचं काम असतं. अशा बापूसाहेबांनी शेतीमध्ये सुद्धा एक सतत नवीन प्रयोग केलेत आणि ते प्रयोग स्वतःपुरते मर्यादित न ठेवता ह्या परिसरातील प्रत्येक शेतकऱ्याला सोबत घेऊन तुम्हीही ह्या वाटेने चला. बापूसाहेबांनी इस्रायल दौरा करून जे काही शेतीमध्ये तिथले प्रयोग शिकून आले ते आपल्या भूमीत, मला धोंडगे आबांनी जे सांगितलं की बापू इस्रायल दौरा करून आल्यानंतर बापूसाहेबांनी तिथलं पाण्याचं नियोजन जे बघितलं, हजारो एकरमध्ये शेती असताना प्रत्येक झाडाला सारखंच पाणी मिळतं. तर आपण आपल्या गावात, गाव छोटं आहे, किकवारी गाव छोटं आहे, कमी उंबऱ्यांचं गाव आहे, तर आपल्या प्रत्येक घरात आपण सारख्या प्रमाणात पाणी देऊ शकतो का? आणि तो त्यांनी विचार मांडला आणि तो विचारही प्रत्यक्षात आणलेला आहे. असं ह्या बापूंचं प्रत्येक क्षेत्रात वेगळंपण आहे. असं म्हटलं जातं विजेते वेगळ्या गोष्टी करत नाहीत, तर ते प्रत्येक गोष्ट हे वेगळ्या पद्धतीने करतात. तसं बापूसाहेब हे विजेते आहेत आणि त्यांनी नेहमी प्रत्येक गोष्ट वेगळ्या पद्धतीने करून या ठिकाणी समाजासमोर आदर्श निर्माण केलेला आहे. तसंच ही शाळा देखील या परिसरात, या पंचक्रोशीत आपला आदर्श ठेवल्याशिवाय राहणार नाही. आणि शिक्षणात जो काही पुढच्या पिढीला गरज आहे ती गरज ओळखून त्यांनी ह्या ठिकाणी सुरुवात करून दिलेली आहे. आणि बापूसाहेबांचे दोन्हीही मुलं दादा आणि आबा हे निश्चितपणे त्यांच्या पावलावर पाऊल ठेवून, त्यांचा आदर्श ठेवून, समाजाची गरज ओळखून ह्या छोट्याच्या रोपट्याचं वटवृक्षामध्ये परावर्तित करण्याशिवाय राहणार नाहीत अशी मला ह्या ठिकाणी खात्री वाटते. कारण संस्कार हे घरातून केले जातात
असं म्हटलं जातं की संस्कार टिकलेत तर संस्कृती टिकेल, संस्कृती टिकली तर धर्म टिकेल आणि धर्म टिकला तर राष्ट्र टिकेल असं म्हटलं जातं. म्हणून बापूंनी जे मुलांवर संस्कार केलेले आहेत ते निश्चितपणे पुढच्या पिढीला मार्गदर्शन ठरतील. इंगळे साहेबांनी या ठिकाणी उल्लेख केलेला आहे की अक्कासाहेबांचं जे अपघाती अचानकपणे ते निघून गेलेले आहेत, त्या आपल्यातून शरीराने निघून गेलेले असतील पण मनाने निश्चितपने त्या ह्या शाळेवर वरून बघत असतील आणि हे जे प्रगतीचं त्यांचे जे काही स्वप्न होते. आता ह्या ठिकाणी मॅडम बोलत असताना माझी नात बाहेर शिकायला जाणार नाही, त्यांनी त्यांच्या नातीचाच नाही तर त्यांच्या नातीबरोबर ह्या परिसरातल्या अनेक नातींचाही विचार केला आणि ह्या ठिकाणी त्या नाती उत्कृष्ट इंग्लिश बोलताना दिसत आहेत. तर अक्कासाहेब आपल्यामध्ये नाहीत असं म्हणणं नाही, तर त्या निश्चितपणे नसताना ती जाणीव आणि त्यांच्या आशीर्वाद रूपाने या ठिकाणी निश्चितपणे आपल्यामध्ये उपस्थित आहेत. बोलण्यासारखं खूप आहे, शिक्षणावरही माणूस खूप, परंतु आपण चिमुकल्यांचा कार्यक्रम बघणार आहोत, जास्त उत्सुकता मी ताणणार नाहीत. आणि हा जो इथला कार्यक्रम आहे, शेतकऱ्यांच्या मुलांनी शिकून पुढे गेलं पाहिजे, नुसतं शिकून ज्ञान घेऊन नाही तर या ठिकाणी प्रज्ञावंत विद्यार्थी तयार झाले पाहिजे. उद्याचं व्यासपीठही आज जे व्यासपीठावर विराजमान आहेत, विविध क्षेत्रात ज्यांनी आपलं कर्तृत्व दाखवलेलं आहे, हाच व्यासपीठ ह्याच शाळेच्या विद्यार्थ्यांनी पुढे गाजवायचं आहे. आणि त्याच्यासाठी शिक्षकांनी ह्या शाळेचे विद्यमान प्राचार्य जे आहेत चौरे सरांची माझं जेव्हा बोलणं झालं, ते अतिशय MA इंग्लिश आहेत, ग्रामीण भागातून आदिवासी समाजातून येऊन इंग्लिशसारख्या विषयात मास्टरकी करणं हे शाळेला एक निश्चितपणे भूषण आहे. आणि ते इथे इंग्लिश स्पीकिंगचे सुद्धा कोर्सेस घेतात. इंग्लिश ही ज्ञानभाषा आहे, ती आलीच पाहिजे. म्हणून मराठीकडेही दुर्लक्ष करून चालणार नाही. इंग्लिश ही भाषा आपली मावशी आहे, तर आपण आईकडेही तेवढ्याच पद्धतीने मराठी ही आपली आई आहे, त्या माऊलीकडेही आपण लक्ष देऊ. भाषा हे साधन आहे, या साधनातून आपल्याला, कारण वर्ल्ड लँग्वेज आहे, नॉलेज ज्याच्यातून सगळीकडे चालणारी सगळ्यात सोपी भाषा इंग्रजी आहे. A to Z, काना नाही, मात्रा नाही, विलांटी नाही. फक्त तिच्याबद्दल भाऊ करून घेऊ नका. इंग्लिश ही जगातली सगळ्यात सोपी भाषा आहे, म्हणून ती वर्ल्ड भाषा झालेली आहे. मराठीमध्ये काना विलांटी बदली तर त्याचा अर्थ बदलतो अशी ही. आणि बापूंनी निश्चितपणे तोच विचार केला. बापूंच्या खरं म्हणजे संस्था काढणं हा थोडासा बापूंच्या स्वभावाच्या विरुद्ध याची गोष्ट आहे. कारण आजकाल आपण बघतो आहे शिक्षण हा लोकांनी, काही राजकीय मंडळींनी, बऱ्याचशा राजकीय मंडळींनी धंदा करून टाकलेला आहे. धंदा म्हटल्यानंतर त्याच्यात इथिक्स येत नाही, तत्व येत नाहीत. पण बापूसाहेब, तुम्ही जे संस्कार पेरलेले आहेत मुलांमध्ये, ते मुलं निश्चितपणे ह्या संस्थेमध्ये इथिक्स ठेवतील, तत्व ठेवतील आणि निश्चितपणे देशासाठी पुढची पिढी अगदी सुसंस्कृत प्रज्ञावंत घडल्याशिवाय राहणार नाही, हा या ठिकाणी मी विश्वास व्यक्त करतो आणि माझ्या 2 शब्दांना विराम देतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद साहेब. ओके. पोलीस प्रशासनामध्ये सहाय्यक पोलीस आयुक्त म्हणून मुंबई येथून सेवानिवृत्त झाल्यानंतर आपल्या गावाशी आणि मातीशी असणारी आपली नाळ आपल्या शब्दांकनातून सहजपणे जाणवली. बापूंच्याबद्दल आपण बोललात की दृष्टी असणारा माणूस, पण मी म्हणेल की दृष्टिकोन असणारा माणूस. एक दृष्टिकोन असला माणसाला की एक वेगळं नजरेनं बघून समाजाच्या सगळ्या अंगांना स्पर्श करता येतो आणि त्याच्यावर काम करता येतं. धन्यवाद. आपल्या सगळं व्यासपीठाचं मी मनपूर्वक आभार मानतो. यानंतर आपणास विनंती की आपली आसन व्यवस्था पुढील बाजूला करण्यात आलेली आहे. हे व्यासपीठ होतं, आता आपण त्याचं स्वरूप देऊयात. म्हणून सर्व व्यासपीठावरील मान्यवरांना विनंती राहील की आम्ही नियोजित केलेल्या खालील जागेत आपण स्थानापन्न व्हावं. समप्रभा निर्विघ्नं कुरु मे देवा सर्वकार्येषु
रक्षेषु सर्वदा। गणदैवताय गणाध्यक्षाय धीमहि गुणशरीराय गुणमण्डिताय गुणेशानाय धीमहि गुणातीताय गुणाधीशाय गुणप्रविष्टाय धीमहि एकदन्ताय वक्रतुण्डाय गौरीतनयाय धीमहि शेषानाय बालचन्द्राय श्रीगणेशाय धीमहि। देवा श्री गणेश 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 देवा श्री चौरासी चलती है आंखों में जिसके भी दिल में तेरा नाम है। परवाही क्या उसका हराम कैसा है और कैसा परिणाम है। धरती अंबर सितारे उसकी नजरें उतारे डर भी उससे डरा रे जिसकी रखवाली यारे करता साया तेरा देवा श्री गणेश 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 देवा श्री गणेश। तेरी भक्ति का वरदान है जो कमाए वो धनवान है। इन किनारे की कश्ती है वो देवा तुझसे जो अनजान है। यूं तो मूषक सवारी तेरी सब है पहरेदारी तेरी पाप की आंधियां राख हो कभी ज्योति ना हरी तेरी अपनी तकदीर का वो खुद सिकंदर हुआ रे भूल के ये जहां रे किस किसी ने यहाँ रे साथ पाया तेरा देवा श्री गणेश 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 देवा श्री गणेश। नाईस परफॉर्मन्स माय डिअर स्टुडंट्स. एकदा मोठ्याने बोला गणपती बाप्पा. बघा आता आपण पुढील
सॉन्गकडे वळणार आहोत. बघा, आपण म्हणतो की वो मेरा है वो तेरा है, वो मेरा है वो तेरा है, हे उसका है हे उसका है. लेकिन आमचे स्टैंडर्ड नर्सरी के स्टूडेंट बोल रहे हैं कि हे मेरा वाला डांस है. I would like to call standard nursery class. Come on the मेरे इशारे पे सब दिन दिन नाचा जो ट्विटर पे ट्रेंड हो गया. नासिक के ढोल पे धन 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 नाचा तो सबका दी एंड हो गया. मेरे इशारे पे दिन दिन नाचा जो ट्विटर पे ट्रेंड हो गया. नासिक के ढोल पे धन धन नाचा तो सबका दी एंड हो गया. सारी दुनिया में एक ही फेमस है, मुंबई हो या और दिखा दूं तुझे मेरा भला डांस. यह मेरा भला डांस. तो नाचू. मेरा भला डांस. तो नाचू. मेरा भला डांस. एक तेरे खातिर ही ये possessive है. मैं तेरे पीछे पड़ा, असर तेरा massive है. एक तेरे खातिर ही ये possessive है. मैं तेरे पीछे पड़ा, असर तेरा massive है. मैंने लाखों को लॉक करके तुझको दिया है दिखा दे मुझे तेरा वाला डांस. देखूं तो मैं कैसा लगे तेरा वाला डांस. तो नाचूं. मेरा भला डांस. तो नाचू. मेरा भला डांस. बक्षीस देण्यात आलेलं आहे. आपले मनपूर्वक अभिनंदन. नाईस परफॉर्मन्स माय डिअर स्टुडंट. म्हणजे सिनियर के जीच्या गर्ल्स छम छम करत सॉन्ग प्रेझेंट करत आहे. छम छम छम. आय वुड लाईक टू कॉल क्लास सिनियर के जी गर्ल्स. कम ऑन द टेंच डू परफॉर्मन्स. आता आपण पाहिले की नर्सरीच्या स्टुडंटने मेरावाला डान्स मुझसे
छम 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 मैं नाचूं आज छम 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 मैं नाचूं आज बारिशों की ताल पे ये खनक मेरे धड़कनों की कह रही है झील तू जरा बार बार साथ मेरे सारे अब थिरकने लगे डोले सभी नाचे आसमां मैं तो हवा हूँ हाथ न आऊं मर्जी से अपने उड़ी जाऊं खुद की करूँ मैं क्या तारीफ रात ने चुराया मेरा काजल मुझसे नैना मिला के मौसम होने लगे पागल सबसे होके बेफिक्र नाचूं मैं आज छम 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 मैं नाचूं आज छम 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 If you like my video, please निकला ओ गड्डी लेके मैं निकला ओ गड्डी लेके और रास्ते पर ओ सड़क में एक मोड़ आया मैं दिल छोड़ आया ओ एक मोड़ आया मैं दिल छोड़ आया रब जाने कब गुजरा अमृतसर हो कब जाने लाहौर आया मैं दिल छोड़ आया एक मोड़ आया मैं दिल छोड़ आया उस मोड़ पे वो मुटियार मिली ओ उस मोड़ पे वो मुटियार मिली जब हमरा पागल हो गया उसकी जुल्फों की छाँव में मैं बिस्तर डाल के सो गया जब जागा ये भागा सब फाटक सब सिग्नल मैं तोड़ आया मैं दिल छोड़ आया हो एक मोड़ आया मैं दिल छोड़ शर्मा के वो यूं सिमट गई शर्मा के वो यूं सिमट गई जैसे वो नींद से जाग गई मैंने कहा कल सुन ओ कुड़िए वो डर के पीछे भाग गई वो समझी घर इसके चोरी से चुपके से कोई चोर आया मैं दिल छोड़ आया हो एक मोड़ आया मैं
Nice performance, my dear students. You're a good soldier, choosing your battle. Pick yourself up and dust yourself off and back in the saddle. You're on the front line, everyone's watching. You know it's serious, we're getting closer, this isn't over. The pressure's on, you feel it, but you got it all, believe it. When you fold it up, oh, oh, and if you fold it up, eh, eh, samina, sangalewa, 'cause this is Africa. Samina, eh, eh, waka, waka, eh, eh, samina, sangalewa, this time for Africa. Listen to your God, this is our motto. Your time to shine, don't wait in line, y vamos por todo. People are raising their expectations. Go and feed them, this is your moment, no hesitation. Today's your day, feel it, you pave the way. First things first, I'ma say all the words inside my head. I'm tired of the way that things have been. Oh, ooh, the way that things have been. Oh, ooh. Second, don't you tell me what you think that I can be. I'm the one at the sail, I'm the master of my sea. Oh, ooh, the master of my sea. Oh, ooh. I was broken from a young age, taking my soul into the masses, writing my poems for the few that look at me, took to me, shook at me, feeling me, singing from heartache, from the pain, taking my message from the veins, speaking my lesson from the brain, seeing the beauty through the. You make me a believer, believer. You make me a believer, believer. Let the waters flow, let it rain. My life, my love, my time, it came from. You make me a believer, believer. This is that ice cold Michelle fight for that white gold. This one for them hood girls, them good girls, straight masterpieces. Styling, wildin', living it up in the city. Got stuck so with Saint Laurent, gotta kiss myself, I'm so pretty. I'm too hot. Call the police and the fireman, I'm too hot. Like a dragon want to retire, man, I'm too hot. Say my name, you know who I am, I'm too hot. I'm a band by the damn break it down. Girls hit you, hallelujah. Girls hit you, hallelujah. Girls hit you, hallelujah. 'Cause Uptown Funk don't give it to you. 'Cause Uptown Funk don't give it to you. 'Cause Uptown Funk don't give it to you. Saturday night and we in the spot. Don't believe me, just watch. 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 Hey, hey, oh! Very nice performance. Clap for everyone.